पाहिलं का कशा बसले माझ्या. मी फक्त म्हटलं काय म्हणतो मला लगेच मला वाढायची व्हिडिओ मला सांगायचं मला जाऊ टाइम राहील तेव्हा मी टाइम बनवेन. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता 1 वाजले. 1 वाजताच ब्लॉग शूट होतोय आपला, कारण तुम्हाला माहितीच आहे व्हिडिओ आता अपलोड झाला तुम्ही ओळखलंच असं. चला जेवण वगैरे झाले, सकाळी नाश्ता वगैरे झालाय मस्त बाकी दररोजच्या सारखं चहा बिस्किट खाल्लं आणि पिल्लो ना आंघोळ वगैरे करून झोपली मस्त बाकी. आतमध्ये परीचा मोबाईल घेऊन गेलो होतो, कारण मला थंबनेल वगैरे बनवायची होती ना, तिला मोबाईल लागत होता, तिचा मोबाईल वगैरे देऊन. त्याच्यातून मित्रांनो एक प्रॉब्लेम आहे यार, ऍपल मध्ये लय मोठा प्रॉब्लेम आहे. अँड्रॉइडचे जेवढे ऍप आहे तेवढे चालते नाही, ठराविक ऍप चालते. बट जे आता पिक्सल लॅब वगैरे ते सोपं आहे ना थंबनेल वगैरे बनवायला. याचा कोणता तुम्हाला माहित असेल मित्रांनो, मला सांगा यार कमेंट मध्ये. लय म्हणजे लय प्रॉब्लेम आहे. शूटला हा यूज करावा लागतो, थंबनेलला हा यूज करावा लागतो. त्याला पावसाचं वातावरण झालं, सकाळी पाऊस आला होता. मी आणि पिलो ना सकाळी दूध आणायला गेलो आम्ही, तिकडे गेलो लगेच पाऊस आला यार तिकडे. आम्ही तिकडेच अटकलो, तिला पावसात घेऊन आलो, तिला लय मजा आली. कालचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो तुम्हाला कमेंट मध्ये सांगा. कालचा तुम्ही ब्लॉग बघितला असं ह्याच झाडावर आपण प्रँक केला होता लय भारी. मित्रांनो ती काय माहिती का, ती एक SMS पाठवलाय आले त्यांनी तिला का मोदी सरकारला काहीतरी आहे BJPचं, तर ते तुम्ही हे करा आणि तुम्हाला बॅलन्स येईल. ते काहीतरी लिंक राहते. मग त्या लिंकवर गेलं का काय होतं माहिती का मित्रांनो, एक तर मोबाईल हॅक करते किंवा मग अकाउंट वगैरे हॅक करते, असं काहीतरी होतं, स्कॅम करतात. त्याच्यामुळे तुम्ही पण सतर्क करा मित्रांनो, असं काही करू नका. एखादा SMS वगैरे जर आला ना त्या गोष्टीला तुम्ही सामोरं जाऊ नका, त्या डिलीट मारून टाका, इग्नोर करा त्याला. ते असं काही नसते, बॅलन्स वगैरे काही येत नाही, हॅक होते असं. हा कोंबडा ना लईच चळमळ करू राहिला, धरावं वाटत बघा ना केवढा आहे मित्रांनो. पाना मोठा नुसतं आडते मगा दूर आडते. मी ब्लॉग शूट करतो मगा दूर आडते. तर मित्रांनो मळ्यात जायचे भरपूर दिवस झाले, आपण मळ्यात नाही गेलो. आज मळ्यात जाऊ, मळ्यातलं वातावरण कसं आहे काय तुम्हाला दाखवतो, आणि काही नियोजन कसं करायचं ते पण दाखवतो. काय बदल झाले ते पण मी तुम्हाला दाखवतो. जेवण वगैरे करू मित्रांनो, आणि मग त्याच्यानंतर मळ्यात जाऊ. काय भाजी बनवली काय माहिती यांनी, वांग्याची भाजी यार मित्रांनो, चपाती. परिणाम चांगला ड्रेस घातलाय, भारी दिसते आहे ना. तू घाबरला कॅमेऱ्याला, घाबरते मित्रांनो कॅमेऱ्याला, घाबरला ना हा ते यार याच कमी झाले, कडक झाली ती कडक बुड्डी के बाल डायरेक्ट कडक झाली मित्रांनो. काल कशी होते डायरेक्ट फुगेल होते, आता डायरेक्ट कशी बारीक झाली कडक झाली. काय माहिती कमी झाली कसं झाली काय झाली काय प्रॉब्लेम आहे मला नाही सांगता येणार. आखडले असे आमच्या भाषेत. मित्रांनो वरतीला मळ्यात आलो मी, डायरेक्ट खाली नाही गेलो. मला चला वरतीला मळा दाखवतो. मला दाखवायसारखं तिथं काहीच नाही मित्रांनो, कारण सगळं संपलेलं आहे आमचं, असंच म्हणावं लागेल आता. संपलेलं म्हणजे पुन्हा नव्याने सुरुवात करायची साऱ्या गोष्टींची, पहिल्यासारखं करायला काही राहिलंच नाहीये. त्याच्यामुळे मी असं बोलू राहिले. त्याला कुठेतरी बस एका ठिकाणी तुम्हाला आधी दाखवतो मी कुठं कसं काय आहे. आता विषय मित्रांनो असा आहे का आपलं जेवढं जे वावर होतं का आपल्याकडं ते आता ते नाही राहिलं. त्याच्यात 3 जण आले म्हणजे थोडक्यात आता आपण इथं मका वगैरे केली ते मित्रांनो, अजून मकाचे आहे तसं जे नांगरेल नाही काय नाही सगळं तसंच पडेल. आता या वावरामध्ये 3 टप्पे, इकडे भोऱ्या, तिथं मी मध्यभागी आणि तिकडे भाऊंती, असं सरळ पट्टा डायरेक्ट वर त्या टावरच्या सरळ लाईनीत असं झालेलं आता. म्हणजे इथून डायरेक्ट सरळ आहे, म्हणजे मग जे आपल्याकडे होतं ते पण गेलंय आता. सगळा खेळ झालं. अबे यार काय घाबरलं काय इथं काहीतरी वळवळलं यार मित्रांनो, काय माहिती लय मोठ्याने वळवळलं. पण माझ्या काळजाचा ठोका चुकला ना फार, कसं तरी झालं. माझ्या काळजात बसले एका झाडाखाली निवांत, बोरीच्या झाडीवर, बोरीचं नाही गांधारी त्याच्या सावलीत बसलोय मी खाली मस्तपैकी निवांत मित्रांनो. टेन्शन लय मित्रांनो, सगळ्याच गोष्टीचं टेन्शन येतं यार. चॅनलचं टेन्शन येतंय, इकडं मळ्यातलं पण टेन्शन येतंय, सगळ्याच गोष्टीचं पूर्ण लाईफचं टेन्शन झालंय माझं. 2 वर्ष घातले युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो, अजून पण काही झालेलं नाहीये. काम पण बंद झालंय आता कारखान्याचं. आता सध्या घरीच बसलोय. लय मोठे संकट आहे मित्रांनो. मी दररोज दाखवतोय तुम्हाला, फक्त मी तुम्हाला माझ्या लाईफ मधले 10% दाखवतोय, बाकीच्या सगळ्या गोष्टी मी काहीच दाखवत नाही मित्रांनो. लय म्हणजे लय काय होते, सपोर्ट पूर्ण नाहीये, सपोर्ट पाहिजे तसा नाहीये, ब्लॉग बनवायला मूड नाही येते. मी त्याला बस झालाय मित्रांनो. बघू पुढची गोष्ट राहिली. पुढचं कोणती गोष्ट सांगू शकत नाही कधी काय होईल. आज रात्रीतून समजा एखादा ब्लॉग जर व्हायरल जर झाला तर उद्या माझा चॅनल चालू पण शकतो. आणि मला खात्री आहे का तुम्ही मला सपोर्ट करसाल. लय काय बोलूशी वाटतं, लय काय सांगूशी वाटत, ते पण नाही सांगू शकत मित्रांनो. काही गोष्टींना प्रावेशी असते, त्याच्यामुळे नाही बोलू शकत. चला म्हणलं थोडंसं बाहेर फिरून यावा, जरा तुम्हाला इकडलं वातावरण दाखवा.
घरी पोहोचलोय मित्रांनो आणि ऊन पडले यार कडक. मागाशी पण पडेल होतं बट आत्ताही पडले. आता याच्यानंतर आहे ना इथून पुढं आभाळ यायला सुरुवात होईल आणि मग पावसाचं वातावरण होईल. तनुने तिकडे जायला इथून दिसते का नाही काय ना. परीचा मोबाईल वाजत यार इथून. परी कुठे तिकडे जाऊन बसले. कोणी काय. हॅलो हा नाही ती तिकडे जायला भीमा अंकल त्यांच्या इकडं टेलरिंग बाई होती. आता काय माहिती का परीचा त्याच्यावर फोन लावलाय आणि परी गेली तिकडे भीमा अंकल त्यांच्याकडे बसायला. तर मग ते काय म्हणते का त्यांना निरोप सांगा तिथं जाऊन नाही तर मग त्यांचा नंबर सांगा म्हणजे परीचा नंबर सांगा. ती म्हणते असं कसं काय सांगा तिच्याच फोन लावलाय फोन तिचा फोन येतो. चालवलं ती का म्हण कोणाला चालवली कोणाला मम्मीला काय करायचंय. हा का भांडी द्यायला चालली मम्मी तुझी. दिलं का दिलं काय म्हणली हा काय व्हिडिओ शूट करायचे होते रील्स वगैरे बनवायचे होते ना बट विषय झाला परिस्थिती भांडण झाली त्याच्यामुळे मी नाही बनवायचे. आता मरू मूड ऑफ करून देते यार सगळा काय. मी म्हणलं बा आपण चल रील्स बनवू तर म्हणते मला तोंड हात पाय धुवावं लागेल पाहलं नंतर त्याच्यानंतर म्हणलं अरे बनव आता मला असे मला तसे म्हणजे ती सगळं कामच पाहते आणि म्हणायचं सताल चाल चाल चाल. तिला काही महत्वच नाही कळून राहिलं मित्रांनो. जाऊ दे कसं असतं एखाद्याला खरंच म्हणजे ज्या गोष्टीचं महत्व ज्यावेळेस कळत नाही ना तेव्हाच त्या गोष्ट कळत नाही. बनवायला नाही म्हणायचं पाहिलं का कशात असले माया. मी फक्त म्हटलं काय म्हणतो मला काम आवरायचे लगेच मला वाढायचे व्हिडिओ अशा पद्धती. अरे मग माणूस सकाळपासून ते करीत राहते. मग दिवस माझ्याकडे नाही बघायचं माझ्याकडे काहीच नाही बघायचं फक्त याच्याकडे बघायचं. हे जो घेतलाय ना याच्याकडे बघायचं माझ्याकडे बघून काहीच वाढणार नाही. तुमच्याकडे बघतच नाही मी. पण मग तुम्ही इतर वेळेस खरी राहते तेव्हा का म्हणणार म्हणते संध्याकाळचा टाइम झाला मग इतर वेळेस इकडे हिंड तिकडे. इतर वेळेस का उन्हात व्हिडिओ बनवता का उन्हात का काय काय बनायचं उन्हात व्हिडिओ. मला आज सांगायचं ना मग उन्हात व्हिडिओ बनवावं लागत आहे सांगायचं मला असं. मला जेव्हा टाइम राहील तेव्हा मी टाइम बनेन. मला काय माझ्या माणसासाठी नाही बनवायचं तुला याच्याकरता बनवायचं याच्याकडे पाहिजे आधी. मला जर एवढं हवस असते ना मला एवढीच जर हवस असते ना तर मला घ्यायची गरज नव्हती. एवढं माझ्या जीवा उद्धरून मी एवढे घेतले माहिती का. व्हिडिओ काढीत तर तुम्ही फोन ठेवती नाही का स्वतःच काय काढायची मग तुला स्वतःच काढाय तुला मोबाईल नाही स्वतःच काढाय. पण मग कधी कधी वाटत नाही का स्वतःचे नाही मग तुला मोबाईलच नाही स्वतःच काढाय. चांगलं नाही दिसत. चांगलं म्हणजे मी आतापर्यंत तोच मोबाईल वापरतोच जरा. पण याच्यात भात दिसा वाटत अरे तर दिसत मग तू एकटीच काढायची का. मग कधी कधी काय होतं त्याला मोबाईल चहा बनवते का देते का चहा बनवून. दुधाचा का हा मी कसं पाहते गरीब विचार कोण आहे. चहा पिऊ मित्रांनो दुधाचा चहा बनवला चहा बनवला देते म्हणली बनवून नाही का. चिकन खाऊशी वाटले यार आज चिकन वगैरे आणून मस्त चहा झाला एकदम. ओय सांडला मित्रांनो चिकन घेतलं बाबा या बाई चिकन घेऊन आलोय मस्त बघी त्याला मोकळा आनंद झाला. फायनली मित्रांनो 8:30 वाजले आणि जेवण वगैरे रेडी झाले मस्त पैकी. आणि जरा बाहेर गेलतो ना तिथून आलो होतो दरवाजा तेव्हा उभी होती पिल्लू. तिला बोहा करायचं होतं मला बोहा आहे ना बोहा करायचं होतं काय ते अजून जागच. फायनली मित्रांनो कम्प्लीट 9 वाजले आणि जेवण वगैरे झाले मस्त पैकी. परिचय मम्मीचं चालय आवरासावर भांडे वगैरे आवरून ठेवून राहिले ना. मी आणि पिलू झोपले काय चला मित्रांनो बाहेर आहे ना पावसाचं वातावरण झाले. आता पाऊस पडत होता थोडा लिटल बोरघाट पडत होतं. तर चला आता आपला ब्लॉग आता इथेच करू. आज माझी व्यथा ऐकली तुम्ही कशी आहे काय तर प्लीज सपोर्ट करा मित्रांनो. तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय. मला भोग करायचं होतं म्हणून ते करत होत काय ते लाज होतं बरं का मित्रांनो. आता व्हिडिओ मध्ये यायला लय म्हणजे लय लाज होती.